लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने बहिणींना सुखद धक्का देऊन अचानकच 31 डिसेंबर रोजी योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू केले. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये कालपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत. आता आम्ही काय करावे? आमचे योजनेचे पैसे बंद केले का? आम्ही ई-केवायसी केली होती तरी देखील आम्हाला पैसे आले नाहीत. लाडक्या बहिणींनो, सर्व प्रश्नांची उत्तरे आपण रीलच्या माध्यमातून घेऊया. त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूया. तर सर्वात महत्वाची पहिली बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्याचे वितरण 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी पर्यंत पार पडणार आहे. त्यामुळे लगेच तुम्हाला काहीच घाई करण्याची आवश्यकता नाही. दुसरे आणि एकमेव महत्वाचे काम म्हणजे तुम्हाला फक्त बघायचं की तुमचे आधार आणि बँक एकमेकांशी सीडिंग किंवा लिंक आहे का आणि ते ऍक्टिव्ह आहे का. बरेचदा 9 वर्ष असतं किंवा डिसेंबर महिन्यामध्ये अनेक बँकांचे सीडिंग डिॲक्टिव्हेट केले जातात. त्यामुळे ते ऍक्टिव्ह आहे का एकदा तपासून घ्या. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही ई-केवायसी केलेली असेल तरी देखील तुमचे पैसे येणार आहेत आणि ई-केवायसी केलेली नसेल तरी देखील तुमचे पैसे येणार आहेत, कारण ई-केवायसीची अट नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी नाही. आता तुमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत का? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.